ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे, अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे, स्वीकारुनी प्रभू घे हृदय मला तुझ्या रे, हृदय मला तुझ्या रे, अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे. फुला परी हे माझे जीवन सदा सावे, फुला परी हे माझे जीवन सदा सावे, फुलताच मी पडावे चरणी प्रभू तुझ्या रे, चरणी प्रभू तुझ्या रे, अर्पित तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे. दीपा परी हे माझे जीवन सदा सावे, दीपा परी हे माझे जीवन सदा सावे, प्रभू सदा मंदिरात जळू दे मला तुझ्या रे, जळू दे मला तुझ्या रे, अर्पित तुम्ही प्रभूला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन 2 कोरिंथ अध्याय 12 7 ते 10 ही वचने. 2 कोरिंथ अध्याय 12 7 ते 10 ही वचने. प्रगटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, मला बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला आहे. हा मजपासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठायी वास व्हावा म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदाने बाळगीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे, कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज आपण सकाळी 2 कोरिंथ त्याच्या 12 अध्याय आणि वचने 7 ते 10 हे वाचन केलेले आहोत. या वचनामध्ये देवाचा दास प्रेषित पौल खूप सुंदर गोष्टी आम्हाला सांगत आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये या जगामध्ये जीवन जगत असताना कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे. 2 गोष्टी या ठिकाणात महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट तो सांगत आहे की प्रगटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, मला बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. या ठिकाणात सांगत आहे की मी माझ्या स्वतःला शहाणा समजू नये किंवा मी माझ्या बुद्धीवर घमंड करू नये, माझ्या शरीरावर घमंड करू नये किंवा माझ्या चांगल्या गोष्टीवर मी घमंड करू नये. म्हणून देवबाप्पाने
एक काटा ठेवलेला आहे असं सांगत आहे. यामध्ये सांगण्याचा एक तात्पर्य हा आहे माझ्या प्रियांनो, की देवाचा सेवक प्रेषित पौल 10व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर तो सांगत आहे की परमेश्वर जो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता देव आहे, तो ख्रिस्ती व्यक्तीला, ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक अशक्तपणामध्ये तो त्यांना सामर्थ्य पुरवतो. तो सांगत आहे, दुर्बलतेमध्ये, अपमानामध्ये, अडचणीमध्ये, पाठलागमध्ये, संकटामध्ये मी संतुष्ट आहे, कारण या सर्व अशक्तपणामध्ये परमेश्वराची शक्ती मला सामर्थ्य देतो. माझ्या प्रियांनो, जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जेव्हा आपण चालतो, खरोखर आज आपण कमकुवत असू किंवा आज आपण अशक्त असू किंवा आज आपण आजारी असू किंवा आज आपण अनेक संकटामध्ये जात असू, तर माझ्या प्रियांनो आपण देवाचा आभार मानायला पाहिजे. का बरं? कारण यामध्ये देवाचा सामर्थ्य, देवाची शक्ती, देवाची ताकद तुम्हाला आणि मला देवाने पुरवलेली आहे. ती ताकद, तो सामर्थ्य, ती शक्ती तुमच्याजवळ आहे, म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी आपण सहन करू शकत आहोत. एका वचनामध्ये आपण पाहतो, नवीन करारामध्ये असं म्हणतो की आम्ही जे आहोत आहे ना, ते आम्ही स्वतःच्या शक्तीवर आम्ही भरोसा करू नये. का बरं? कारण आमची शक्ती, आमची ताकद ही व्यर्थ आहे माझ्या प्रियांनो, आणि म्हणून आम्ही देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. आपण प्रार्थना करायला पाहिजे प्रत्येक परिस्थितीमध्ये. मग आपण कशाही परिस्थितीमध्ये असो, संकटामध्ये असो, आजारामध्ये असो, त्रासामध्ये असो, बिमारीमध्ये असो, पारिवारिक समस्यामध्ये असो, या सर्व गोष्टीमध्ये आपण प्रार्थना करायला पाहिजे की हे सामर्थ्यशाली देवा, तू मला तुझी ताकद, तुझा सामर्थ्य तू मला दे. पवित्र आत्म्याच्या दाना वरदानाने तू मला भर. प्रभू, माझ्या विश्वासामध्ये तू वाढ कर, की या सर्व अडचणीमध्ये प्रभू मी दृढ विश्वासू म्हणून जीवन जगेन आणि तुझी कृपा प्रभू तू मला पुरव, की मी आशीर्वादित असा व्यक्ती होईन आणि मी इतरांसाठी पण मी आशीर्वादित होईन. या वचनामध्ये खरोखर पौलाच्या द्वारे आम्हाला उत्तम आणि चांगलं मार्गदर्शन मिळत आहे, चांगलं शिकायला मिळत आहे, की आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचे आभार मानायला पाहिजे. ते दुःखात असो, संकटात असो, परेशानीत असो, विपत्तीत असो, आम्ही देवाचा आभार मानायला पाहिजे, देवाचा धन्यवाद करायला पाहिजे. कारण अशा परिस्थितीमध्ये देवाचा सामर्थ्य, देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज आपण या सर्व संकटाचा सामना करत आहोत. खरोखर ख्रिस्ताची कृपा आहे, आणि म्हणून आम्ही ख्रिस्तामध्ये विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये सदैव बनून राहायला पाहिजे, जेणेकरून या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला सांभाळेल, तुम्हाला आणि मला आरोग्य देणार, तुमची आणि माझी काळजी घेणार, आणि देवप्पा निश्चित त्याची कृपा सदैव तुमची आणि माझ्या बरोबर ठेवणार. या वचनाच्या द्वारे देवप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्या प्रभू, आम्ही येशूच्या नावात तुझ्या जवळ येतो. प्रभू, प्रार्थना करतो आजच्या वचनाच्या नुसार तुझी कृपा तू पुरव, आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू तू आम्हाला दृढ राहण्याकरता सहायता आणि मदत कर. तुझ्या कृपेत, तुझ्या भयात आणि तुझ्या प्रार्थनेने आम्हाला प्रत्येकाला वाढव. ख्रिस्त येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. मला तुझ्या रे अर्पित मी प्रभूला, जीवन हे माझे सारे अर्पित मी प्रभूला, जीवन हे माझे सारे, जीवन हे माझे सारे, जीवन हे माझे सारे. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी ह्या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.